नमस्कार. मिराक इव्हेंट्स प्रस्तुत बंध सप्तपदीचे रंग कर्तव्याचे. आजच्या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत क्रिकेट विश्वात तरुणाईला प्रोत्साहित करणाऱ्या एका क्रिकेटरच्या सहचारिणीला, जी कुटुंबाचा आधार आहे, कुटुंबाचा कणा आहे, एका नवी पिढीला घडवते आणि जी एक मनस्वी स्त्री आहे. अजिंक्य रहाणे यांनी मारलेला जबरदस्त सिक्सर जिने परफेक्ट कॅच केलाय, त्यांच्या सहचारिणीचं मी आज स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. मी स्वागत करते सौ राधिका अजिंक्य रहाणे यांचं. राधिका, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या भागामध्ये. राधिका, तुमच्या दोघांविषयी आम्ही बरंच काही वाचलंय, मुलाखतींमधून पाहिलं देखील आहे. तर अजिंक्यांचा आणि तुमचा प्रेमविवाह आहे, पण तुमच्याकडून आज ऐकायला आवडेल की तुमची प्रेम कहाणी कशी होती. मी आणि अजिंक्य, म्हणजे मी ऍक्च्युली त्याला मी 6वीत असल्यापासून ओळखते. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो दोघं, पण तेव्हा अजूनही तो अबोलच आहे, तेव्हा अजूनच अबोल होता आणि शांत होता. तर आम्ही कधीच बोललो नव्हतं. मला फक्त म्हणजे एक अपूर्वाचा भाऊ आहे मोठा, जो थोडाफार क्रिकेट खेळतो असे, त्याच्याबद्दल वेग माहिती होती. आणि थोड्या वर्षांनी मग नंतर त्यांनी मला, तेव्हा ऑर्कुट नावाचं एक सोशल मीडिया साईट होती, त्याच्यावर मला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. आणि मी विचार करतच होते की ह्यानी मला आता का रिक्वेस्ट का पाठवली. मी ह्याच्याशी हार्डली कधी बोलले किंवा आम्ही नाहीच तसं एकमेकांना ओळखाल, पण मी केली ऍक्सेप्ट. आणि मग नंतर तिथे आम्ही बोलायला लागलो, मग फोन नंबर एक्सचेंज केला, मग भेटलो एकदा, आणि मग पुढे मग तो प्रवास सुरू झाला. म्हणजे ऑर्कुटवर आधी तुमची भेट झाली. हो. ऑफिशियल म्हणता येईल आपल्याला. पण मला वाटतं त्यावेळी त्यांचं करिअर ज्या अर्थाने त्यांनी म्हणजे तेवढा वेग धरला नव्हता, किंवा भारतीय क्रिकेट संघामध्ये त्यांचा प्रवेश जो होणार होता त्याला थोडा वेळ होता. तर हा सुरुवातीचा काळ आहे. तर या काळामध्ये जेव्हा तुमचं फुललेलं प्रेम, त्या प्रेमाचं रूपांतर जेव्हा लग्नात होणार होतं, मग त्यावेळी कसा निर्णय घेतला आणि कोणाला पहिल्यांदा लग्नासंदर्भात विचारलं? अच्छा, तसं काहीच नाही झालं ऑनेस्टली स्पीकिंग. कारण आता कसं प्रपोजल्स वगैरे होतात तसं काहीच नाही. मी हार्डली 15-16 वर्षाची होते जेव्हा आम्ही डेट करायला लागलो. आणि तेव्हा माझ्या आई बाबांना कळल्यावरती ते फारच चिडलेले माझ्यावर. अच्छा. की म्हणजे मी खूप लहान होते त्याच्यामध्ये, बरोबर, त्यामुळे ते चिडलेले. पण नंतर मग त्यांना कळलं 2-3 वर्षांनी की की यांचं आहे सिरियस, असं टाइमपास नाहीये, दोघं एकमेकांबद्दल सिरियस आहेत. मग माझं एकदा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावरती मग ते म्हणाले की आम्ही एकदा त्याच्या आई बाबांशी जाऊन बोलून येतो. अच्छा. पण तेव्हा म्हणजे लग्न ठरवायला म्हणून असं नाही, पण सहज एकदा जस्ट एक बोलून येतो असं. आणि मग ते गेले, बोलले एकमेकांशी, आणि मग ते लग्नाच्याच गोष्टी त्यात सुरू झाल्या. आणि मग करून टाकलं मग लग्न. कारण तसं थांबण्यासारखं काही नव्हतं. तो ऑलरेडी वेल सेटल्ड होता, माझं पण शिक्षण वगैरे सगळं झालेलं होतं. बरोबर. त्यामुळे मग काइंड ऑफ अरेंज मॅरेज सारखंच झालं की आई बाबांनीच लग्न ठरवलं आणि मग झालं लग्न. बरोबर. तेव्हा त्यांच्याही घरी आधी माहित होतं की? त्याच्या घरीही माहिती होतं आधीच. तुमच्या आई बाबांच्या आधी त्यांना, म्हणजे इनफॅक्ट माझ्या आई बाबांच्या आधी आमच्या अख्ख्या बिल्डिंगला माहिती होतं. त्यांना सगळ्यात शेवटी कळलं. पण म्हणजे त्याच्या आई बाबांनाही माहिती होतं. मग तुमच्या कॉलेज विषयी पण आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. म्हणजे कुठल्या कॉलेजला होतात आणि तेव्हा तुमच्या भेटीगाठी कशा व्हायच्या? मी मुलुंडला केळकर कॉलेजमध्ये होते, तिथून माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि तिथे भेटीगाठी म्हणजे अजिंक्य वेगळ्या कॉलेजमध्ये होता, पण तो तरी त्यांनी त्याचं कॉलेज जेवढं अटेंड नाही केलं तेवढं तो माझ्या कॉलेजमध्ये आला. तर तो यायचा, मग आम्ही त्याला माझ्या एखाद्या कुठल्या तरी फ्रेंडचा आयडी घालून त्याला आत आणायचो. मग आम्ही कॅन्टीनमध्ये सगळे एकत्र बसायचो वगैरे. असं खूप सुरुवातीला केलं, कारण तेव्हा त्याला वेळ होता. नंतर जसं पुढे त्याचं क्रिकेट वाढलं मग ते सगळं कमी झालं. पण कॉलेजमध्ये पण खूप एन्जॉय केलं आणि चोरी छिपे असं आम्ही भेटायचो. तुमचे छंद काय होते, म्हणजे अजूनही जे तुम्ही कॉलेज पासून टिकवलेले आहेत किंवा ज्यामध्ये तुम्ही रमता? कॉलेज पासून असं नाही म्हणता येणार, आणि फार म्हणजे ग्रेड असे डिस्कस करण्यासारखे माझे छंद नाही आहेत. पण मला चित्रकला आवडते. असं म्हणजे मला वेळ मिळतो तेव्हा मला ड्रॉइंग करायला आवडतं. मला म्युझिक खूप आवडतं, किंवा ट्रॅव्हलिंग आवडतं. मला असं हटके एखादी जागा असेल तर तिथे मला डेफिनेटली ती जागा एक्सप्लोर करायला. म्हणजे क्रिकेटमुळे माझं खूप फिरणं झालं. क्रिकेट खेळणारे ऑलमोस्ट सगळे देश झाले फिरून. बरोबर. पण बाकी पण त्याच्या व्यतिरिक्त पण कुठे, आता तर मुलांमुळे वेळ एवढा मिळत नाही, पण तेव्हा जेव्हा मिळायचं तेव्हा आम्ही ट्राय करायचो की भरपूर फिर. हो. आता मुलांचा विषय निघाला असेल तर 2 छोटी, राघव आणि आर्या, आणि 3 आणि 6 वर्षांची मुलं आहेत. बरोबर. तर आता यांच्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जात असेल. सगळाच वेळ. पण मग तुमच्या दोघांमध्ये, आई बाबांमध्ये जास्त स्ट्रिक्ट कोण आहे आणि मुलांचा लाड जास्त कोण करत?
आय थिंक ते सगळ्यांना दिसतच असेल, ते काय मी सांगायची गरज नाहीये. पण मीच माझाच त्यातल्या त्यात धाक आहे मुलांना. बाकी अजिंक्य तर नाहीच, म्हणजे तो खूपच शांत आहे आणि मुलांच्या बाबतीत त्याला फारच तो खूप सॉफ्ट कॉर्नर आहे त्याला, त्यामुळे त्यांना तर नाहीच ओढत तो. म्हणजे त्यांचं जे काही बिझी शेड्यूल असेल त्यामधून वेळ कसा दे? त्यामधनं वेळ म्हणजे जेव्हा तो असतो तेव्हा तो सगळंच करतो मुलांचं. म्हणजे आता मी बरेच आधीच्या काळात हे खूप कॉमन होतं, आता पण कदाचित असतील काही पुरुष की जे मुलांचं मी हे नाही करणार ते नाही करणार असं खूप नाटकं असतात, पण अजिंक्यने असं कधीच केलं नाही. इनफॅक्ट जेव्हा लॉकडाऊन पण होतं तेव्हा आर्या 4 महिन्याची वगैरे होती फक्त, पण तेव्हा तो सगळं करायचा तिचं. म्हणजे तिला अगदी आंघोळ घालण्यापासून ते तिला झोपेपर्यंत तो सगळं तिचं करायचा. त्यामुळे असं तो खूप इन्व्हॉल्ड आहे दोन्ही मुलांमध्ये. आणि म्हणजे तो शक्य तेवढा सगळा वेळ तो मुलांना देतो. क्वालिटी टाइम ज्याला म्हणतो. आणि तुम्ही स्ट्रिक्ट आहात. हो. मग मुलांचं मत काय असतं? मुलांचं पण म्हणजे डॅडी चांगला ऑब्व्हियसली, आणि आई म्हणजे आई एकसारखी ओरडते. म्हणजे सगळं घरी असला की चॉकलेट वगैरे हवी असली की मग डॅडीला विचारणार की अरे मी खाऊ का, मग तो त्यांना सांगतो की नाही मम्माला विचारा. मग ते माझ्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण त्यांना माहिती असतं की मी नाहीच म्हणणार. बरोबर. पण म्हणजे बाकी याच्यात पण मीच ओरडते, तो मुलांना वळण लावणं गरजेचं आहे, त्यामुळे आईला ते करावंच लागतं अर्थात. बरं, आपण जेव्हा गप्पा मारत होतो म्हणजे इथे येण्याच्या आधी, तर त्यावेळी असं लक्षात आलं की तुम्ही पटकन म्हणालात की नवरात्र आमच्यासाठी खास आहे. तर ती का आणि कशी, काय सांगाल? नवरात्र खास आहे कारण आमचं लग्नही नवरात्रात झालं, नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी. आणि आर्या राघव ही दोघंही नवरात्रातले. अच्छा. त्यामुळे म्हणजे ऍज अ फॅमिली आम्हाला नवरात्र खूप स्पेशल आहे. बरोबर. आणि तुमची मुलाखत देखील नवरात्रमध्ये होती, तर मी असं म्हणेन की नवरात्रीचे सगळे 9 दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन यावे. राधिका, आज आपण इथे मस्त गप्पा मारतोय आणि अर्थात 3 आणि 6 वय वर्ष 3 आणि 6 एवढी लहान मुलं असल्यावर बॅक ऑफ द माइंड ते सुरू असतं की मुलांचं कसं काय झालं. पण मग आज आपण इथे असताना मुलांकडे कोण आहे? आज अजिंक्य आणि माझे बाबा हे दोघंही, ज्यांना खूप अति पुळके आहेत माझ्या मुलांचे, ते दोघंही असताना सांभाळताय. म्हणजे मला वाटतं आता आपण कॅमेरा जाऊन तिथे एकदा शूट म्हणजे कळेल की काय सिच्युएशन आहे तिथे एक्झॅक्टली, आणि मग कळेल की काय मजा असते, कसं. हो, प्रश्नच नाही. मस्त. आज त्यांना म्हणजे मी ऍक्च्युअली खुश आहे की आज त्यांना आता कळेल की किती कठीण असतं जेव्हा ती सतत अशी सलग 4-5 तास जेव्हा एकत्र असतात आणि भांडतात एकसारखी, तेव्हा ते मॅनेज करणं किती कठीण आहे ते आता त्यांना कळेल दोघांना. आणि मग तिथे दोघांना रिंग मास्टर बनवून राहावं कसं लागतं आईला. करेक्ट. आर्या आणि राघव खूप लहान आहेत आणि अशा वेळी टीव्हीवर जेव्हा बाबांना खेळताना बघतात त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय असते? म्हणजे त्यांनाही क्रिकेट खेळायला आवडतं का? आर्याला एवढी क्रिकेटची आवड आहे असं मला वाटत नाही, पण तिला स्टेडियम मध्ये जाऊन मॅच बघायला खूप आवडतं. कारण तिला तो माहोल आवडतो स्टेडियम मधला, म्युझिक असतं हे ते तिला पण बरेच, आणि तिला लोकांमध्ये राहायला आवडतं, त्यामुळे नवीन नवीन लोक असतात, तर तिला ती सगळी खूप मजा येते. राघव अजून लहान आहे, मला वाटतं ते सगळं करणं एवढं, पण त्यालाही मजा येते. डॅडी तो स्टेडियम मध्ये एवढं एन्जॉय नाही करत कारण त्याला लाऊड म्युझिक वगैरे ते सगळं आवडत नाही, कारण तो अजून मे बी लहान आहे. पण त्याला डॅडी टीव्हीवर दिसला की त्याला अतिशय आनंद होतो. एकदा तर मला आठवतंय की IPL झालेलं होतं आणि तेव्हा हायलाइट्स होते मॅचेसचे, आणि इथेच होतो आम्ही आणि टीव्ही बघत होतो आणि अजिंक्यची मॅच चालू होती आणि तेवढ्यात अजिंक्य पण आला. आणि तेव्हा तो बोलत नव्हता, लहान होता, आणि तो इतका कन्फ्युज झाला की अरे इथे पण डॅडी तिथे पण डॅडी, हे कसं झालं, आणि तो असं नुसती मान हलवत राहिला इकडे तिकडे इकडून तिकडे. तर ते खूप फनी होतं. पण आता त्याला म्हणजे कळायला म्हणजे क्रिकेट चालू असलं तर डॅडी त्यात दिसू शकतो, म्हणजे आवडतं त्यांना. तो असं आवडीने बघतो, त्यामुळे की डॅडी दिसतोय का शोधतो तो. पण यामध्ये तुम्हाला क्रिकेट किती आवडतं? नाही, माझं अगदीच अज्ञान आहे क्रिकेटच्या बाबतीत. म्हणजे आता मी बघते अजिंक्यमुळे, पण आधी म्हणजे मला काहीच ज्ञान नव्हतं क्रिकेटचं, अजिबातच नव्हतं. म्हणजे इनफॅक्ट आम्ही जेव्हा सुरुवातीला डेट करायचो त्याच्यानंतरच काही आठवड्यात का काही महिन्यात अजिंक्य रणजी ट्रॉफीमध्ये सिलेक्ट झाला. आणि त्याने मला एकदम आनंदाने फोन करून सांगितलं की अरे राधिका, मला रणजी ट्रॉफीसाठी कॉल आला. आणि मी त्याला विचारलं ओके, ही खूप मोठी गोष्ट आहे का रणजी खेळणं? रणजी म्हणजे तेव्हाच त्याला पहिला धक्का बसला, आहे बापरे हिचं माझं अज्ञान बघून त्याला धक्का बसला. मग त्याने मला सांगितलं की इंडियन टीम मध्ये तेव्हा IPL वगैरे पण आय थिंक पहिलंच वर्ष होतं तेव्हा IPL, पण झालं नव्हतं. म्हणजे हा रणजी खेळायला लागला आणि त्याच्यानंतर IPL झालं. तर ते त्यांनी मला सांगितलं की इंडियासाठी खेळायचं असेल तर म्हणजे रणजीमध्ये चांगलं खेळलं तर इंडियाला खेळायचे चान्सेस खूप जास्त हाय असतात.
असं. मग तेव्हापासून म्हणजे मग मी जरा फॉलो करायला भर पडली क्रिकेट विषय. अच्छा, तर हे क्रिकेट विश्वातल्या ज्या स्त्रिया आपण बघतो म्हणजे ज्या क्रिकेटरच्या पत्नी आहेत, या मस्त पेज 3 लाईफ जगताना आपल्याला दिसतात, म्हणजे टीव्हीवर वगैरे आम्ही बघतो तेव्हा. पण राधिका आम्हाला फारशी त्यामध्ये दिसत नाही. आणि या सगळ्या वलयामधून तुम्ही थोड्याशा अलिप्त असता, त्यामुळे मराठी माणसाला जवळच्या वाटता. तर हे कसं सगळं जपता? मेनली कारण मे बी आमच्या दोघांचंही अपब्रिंगिंग मिडल क्लास आहे, त्यामुळे कधीच त्याचं एवढं अट्रॅक्शन वाटलं नाही मला, ऑनेस्टली स्पीकिंग. आणि सेकंड ऑफ ऑल मला म्हणजे घरी मुलांकडे बघणं किंवा सगळं म्हणजे फॅमिली लाईफ कडे लक्ष देणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं, त्यामुळे मी ते आपोआपच होत जातं. अजिंक्यजी जेव्हा पिचवर खेळत असतात आणि त्यावेळेला एक धाकधूक मनात असेल, काही टेन्शन असतील, म्हणजे एक्झॅक्टली त्यांची मॅच बघत असताना तुमच्या मनात भावना काय असतात? अजूनही खूप एन्झायटी होते. सुरुवातीला जेव्हा म्हणजे नवीन लग्न झालं आणि पहिल्यांदा जेव्हा मॅचेस बघायला जायचे तेव्हा तर खूपच टेन्शन यायचं. आता तशी सवय झाली, पण अजूनही थोडी ती एक आहेच. भीती नाही म्हणणार मी, पण एन्झायटी असते की अरे आता मला तुमच्याविषयी म्हणजे तुमच्या एवढ्या वर्षांच्या संसारात काही गमतीदार किस्से घडले असतील, तर त्यातला एखादा किस्सा तुम्ही आमच्या बरोबर शेअर केला तर खूप छान होईल. हो, गमतीदार म्हणजे आमच्या लग्नातलाच एक किस्सा आहे. तो म्हणजे मला आयुष्यभर लक्षात राहील असा आहे. म्हणजे मी रेडी होऊन व्यवस्थित, लग्नासाठी आपण रेडी होतो तसं साडी वगैरे नेसून सगळं मी हॉलमध्ये पोहोचलेले आणि अजिंक्यला यायला थोडा वेळ होता. तर गुरुजी वगैरे आम्ही सगळे होतो आणि मी लांबून बघितलं की कोणतरी मुलगा येल्लो कलरचा टी शर्ट आणि जीन्स घालून येतोय. आणि मी तेव्हा म्हणलं पण की अरे कोणाचं दुसऱ्याचं जरी लग्न असलं तरी असं टी शर्ट जीन्स घालून का आलंय कोणी, आणि मी तो जवळाला बघलं तर अजिंक्यच होता की जो जीन्स आणि टी शर्ट मध्ये स्वतःच्या लग्नात तो आलेला होता. आणि मी इतकी वैतागले त्याच्यावर की एक साधा कुर्ता तरी घालून यायचा किंवा जीन्सवर कुर्ता तरी घालायचा, काय तू टी शर्ट घातलायस. आणि तो म्हणाला अरे मला वाटलं इथे येऊन आता चेंज करायचं, म्हणून मी घरून असं आलो. आता गुरुजी म्हणाले आता कपडे वगैरे चेंज करायला वेळ नाही, आता ह्याच्यातच विधी पहिला कराव्या लागतील, जीन्स आणि टी शर्ट. त्यामुळे आमच्या लग्नाच्या पहिल्या सगळ्या विधी अजिंक्य येल्लो टी शर्ट आणि जीन्स मध्ये. आणि मी इतकी चिडलेले तेव्हा त्याच्यावर. आता ते विचार, आता मला आठवलं की ते फनी वाटतं, पण तेव्हा मला फारच राग आलेला. तुम्हाला दरवेळी असं आठवत असेल की अरे तू आपले फोटो मध्ये सगळे जीन्स आणि टी शर्ट मध्ये आलायस. अगदी अगदी बरोबर. एक अत्यंत संयमी खेळाडू म्हणून अजिंक्यजींची ओळख आहे, पण त्यांच्याही क्रिकेट विश्वामध्ये अनेक चढ उतार येत असतात, किंवा तुमच्याही आयुष्यामध्ये अनेक असे काही अनुभव आलेले असतील किंवा असे काही फेजेस आले असतील की जिथे थोडासा नैराश्य आपल्याला वाटू शकतं किंवा एक लो फील होतं आपल्याला. तर अशा वेळी एकमेकांची सपोर्ट सिस्टीम म्हणून कसं एकमेकांना सहाय्य करता? आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात चढ उतार असतातच, पण एखादी पब्लिक फिगर असली तर त्याच्या आयुष्यातले चढ उतार सगळ्यांना दिसतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही पीकवर असता तेव्हा तर सगळं छानच असतं, पण लोजमध्ये तुम्ही मीडियासमोर किंवा लोकांसमोर दाखवू शकत नाही की तुम्हाला ऍक्च्युअली म्हणजे तुम्हाला काय वाटतंय. त्यामुळे बाहेरचा चेहरा वेगळा असतो आणि घरात चेहरा वेगळा असतो. पण मग आम्ही तेव्हा प्रयत्न करतो की ते बॅलन्स करायचं. म्हणजे अजिंक्य जनरली खूप शांत मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत तेवढं कठीण जात नाही. पण तरी कधी कधी जेव्हा तो लो फील करत असतो तेव्हा मी प्रयत्न करते की त्या म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून घरातलं वातावरण नीट ठेवायचं. आणि सेम तोही तसंच करतो. आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा नवीन आई झाले, आर्या जेव्हा झाली, तेव्हा म्हणजे मी क्लूलेस होते की अरे हे काय चाललंय किंवा मी जे करते ते बरोबर होत आहे का किंवा नाही होतंय, माझी चिडचिड होतीये ते. तर तेव्हा अजिंक्यही खूप सपोर्टिव्ह होता, खूपच सपोर्ट करायचा की मला जर खूप जास्त जबाबदारी आहे असं वाटलं की तो, मी जसं आधी म्हणाले तसं की तो सगळंच तिला सांभाळायचा. तर मग तो मला थोडा वेळ ब्रेक घेऊन द्यायचा, मग तो सांभाळायचा. त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना आमच्या हायज आणि लोज मध्ये इक्वली सपोर्ट करतो. राधिका, लग्नाला खूप वर्ष झाली की काही वर्षांनंतर प्रेमाची जागा जबाबदारी घेते आणि मग प्रेम आणि जबाबदारी यांचा एक बॅलन्स आपल्याला राखावा लागतो. बरोबर. तुम्ही काय करता नात्यातलं हा एक ताजेपणा टिकवण्यासाठी? प्रेमाची जागा जबाबदारीने घेतली असं मी नाही म्हणणार, प्रेम तेवढंच आहे मी म्हणेन. उलट आमची मैत्री खूप जास्त घट्ट झाली पण लास्ट 11 वर्षात. म्हणजे आता जबाबदारी येस आहेच, आता सगळ्याच जबाबदाऱ्या, नुसती मुलांची असं नाही पण बाकी सगळ्या पण असतात. तर ते तर आहेच, पण आम्ही असं ठरवतो की एखाद दिवस मुलांना आईबाबांकडे सोडून किंवा हे आपण कुठेतरी बाहेर जाऊ. तर आम्ही असं मधून मधून जातो कुठे बाहेर, डिनरला म्हणा किंवा 1-2 दिवसाच्या ट्रिपला म्हणा. त्याच्याने खूप फरक पडतो असं मला वाटतं. आणि प्लस आता म्हणजे आम्ही इतके
क्लोज होते एकमेकांना की आम्ही म्हणजे एकमेकांना वाटेल ते सांगतो, वाटेल ते बोलतो, पण तरी असं विचार येत नाही की अरे अजिंक्यला काय वाटेल मी हे बोलले तर, किंवा त्यालाही विचार येत नाही राधिकाला काय वाटेल. त्यामुळे आय थिंक जबाबदाऱ्या तर खूप वाढल्या आहेत, पण मला नाही वाटत त्याच्यात आमच्या प्रेमामध्ये काही फार फरक पडला. आणि बचपन का प्यार आहे तुमचं, त्यामुळे ते आतापर्यंत छान असंच फुलू देत. आता मी तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारणार, म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचार न करता पटकन जी आठवते ती तुम्हाला द्यायची आहे. सुरुवात करूया. तुम्ही दोघांनी एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट? जब वी मेट. एखादी अशी गोष्ट जी अजिंक्यजींनी तुम्हाला गिफ्ट करावी असं तुम्हाला वाटतं? खूपच मोठी लिस्ट आहे, आपल्याला वेळ नाही पुरणार. फिरायला जायला कुठे आवडेल? मला अंदमान्सला जायला आवडेल आणि स्वित्झर्लंड. तुमचा दोघांचा एखादा कॉमन मित्र किंवा मैत्रीण? अखिल. क्रिकेटमध्ये जेव्हा ते चांगले खेळी खेळतात त्यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? खूप एक्साइट होते आणि मी सगळ्यांना फोन करत सुटते. आमच्या जे कॉमन फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना मी फोन करते आणि सेलिब्रेट करते. तुमच्या बकेट लिस्टवर असलेली पहिली गोष्ट? स्काय डायव्हिंग. क्रिकेटमधला तुमचा आवडता क्रिकेटर, नवऱ्याचं नाव यायचं नाही. राहुल द्रविड, कारण अजिंक्यचे ते रोल मॉडेल आहेत. तुम्हाला काय जास्त आवडतं, T20, टेस्ट मॅच की वन डे क्रिकेट? टेस्ट मॅच. खूप कंटाळा आलेला असतो तेव्हा पहिली गोष्ट काय करता? एखादा शो बघते टीव्हीवर. आणि अजिंक्यजी जर क्रिकेटर नसते तर कुठल्या क्षेत्रात असते? खरंच नाही पाहिजे की तो काय झाला असता क्रिकेटर नसता तर. राधिकाजी, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप मनमोकळ्या गप्पा तुम्ही मारल्यात आमच्यासोबत आणि मोकळ्या झाल्यात. तुमचे अंतरंग आम्हाला जाणून घेता आले. मेराक इव्हेंट्सचं पण खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलून माझा इंटरव्ह्यू घेतला, आणि तुम्हाला सर्वांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रसिक हो, आपल्यालाही बघता आलं की सामान्य आयुष्य देखील, म्हणजे प्रसिद्धीच्या वलयात देखील आपण सामान्य आयुष्य किती आनंदाने आणि समाधानाने जगू शकतो. अशी होती आपली आजची दुर्गा.